सो थंबनेल बघून तुम्हाला सर्वांना समजलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत. सो आज आपण बनवणार आहोत हेल्दी, पौष्टिक अँड टेस्टी पास्ता जो बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून. देन लेट्स गो कुक पास्ता. सो हे आहे सर्व इन्ग्रेडियंट्स जे आपल्याला पास्ता बनवण्यासाठी लागणार आहे. सो यात आहे फर्स्ट हे जे आहे गव्हाचं पीठ. त्यानंतर आहे इथे काही व्हेजीस आहे जसं की शिमला, टोमॅटो, अनियन अँड हे काही मसाले हे पण आपल्याला लागणार आहेत. आणि आपण हा टोमॅटो सॉस हा पण आपण त्यात टाकणार आहे. आणि पास्ता सॉस मला मिळाला नाही सो मी त्यात शेजवान चटणी टाकणार आहे. सो फर्स्टली आपल्याला हे जे पीठ आहे गव्हाचं त्याला आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे चवीनुसार त्यात मीठ आणि मग यात थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे. एकदम जेंटली मळायचं आहे, ना जास्त थिक ना जास्त थिन, एकदम नॉर्मल आपण जसं पोळ्यांसाठी मळतो अगदी तसंच. अगदी लागत लागत पाणी ॲड करायचं. सो पीठ आपलं मळून झालेलं आहे. याला थोडा वेळ भिजायला ठेवायचं, 5-1 मिनिट. पीठ भिजतं आहे तोपर्यंत आपण त्याला बॉईल करण्यासाठी पाणी ठेवू. आपलं पाणी तिकडे उकळतं आहे आणि आपलं जे कणिक आहे ते देखील भिजलेलं आहे. सो आपण आता जोपर्यंत पाणी बॉईल होतं आहे तोपर्यंत पास्ता बनवून घेऊ. आणि हा पास्ता बनवायला थोडासा सोपा त्यासाठी त्याच्यावर थोडंसं आपल्याला ड्राय पीठ, जे गव्हाचं ड्राय पीठ आहे, कोरडं पीठ, ते आपण त्याच्यावर स्प्रिंक करून घेऊ. म्हणजे बनवायला थोडं इझी होईल. कोरडं पीठ टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. बघा कुठेही कोरडं पीठ दिसतं आहे का, तर अशा पद्धतीने त्याला मळून घ्यायचं. सो आता हे रेडी आहे. आता याचे असे बारीक बारीक गोळे करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण सर्व पिठाचे असे गोल गोल गोळे करून घेतले. आणि आता त्याच पिठाला एक असं लांब लांब ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे. जसं आपण कुळदाची शेवंती बनवतो ना, अगदी तसंच करायचं आहे. बट त्याच्यामध्ये आपण खूप जास्त बारीक करतो, यात जास्त बारीक नाही करायचं आहे. कारण आपल्याला ही जी आपण लाईन बनवली आहे याला आपल्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करायचं आहे. जसं तुम्हाला ह्या व्हिडिओत दिसतंय अगदी तसंच सर्व गोळ्यांचं असंच करून घ्यायचं. यू कॅन सी अगदी अशा प्रकारे अशा साईजमध्ये आपल्याला असं बनवून घ्यायचं आहे. आणि आता आपण याला कट करणार आहे छोट्या छोट्या पीसेसमध्ये, अगदी जसं यात दाखवलं आहे तसंच. तुम्ही बघू शकता अगदी असे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे. जेवढं पण आपण पीठ मळलेलं आहे तेवढं सगळ्या उंड्यांचं असं करून घ्यायचं आहे. आता ह्या पार्ट्सला ना, हा जो पार्ट आहे असा एक फोक घ्यायचा, काटे चमचा, आणि हा जो पार्ट आहे त्यावर असा प्रेस करायचा. लाईक दॅट. आणि मग इकडनं हलक्या हाताने असं ते काढून घ्यायचं. किती सुंदर पास्ता बनला आहे, अगदी जसं आपल्याला मार्केटमध्ये मिळतो अगदी तसाच पास्ता बनला आहे. अशाच प्रकारे सर्व पास्ता करून घ्यायचे.
तुम्हाला दाखवलेल्या प्रोसेसप्रमाणे मी हे सर्व पास्ता रेडी करून घेतले. सी किती सुंदर दिसत आहेत, एकदम वाटतं ना एकदम मार्केटसारखे. सो आता आपण याला बॉईल करू. आपण जे पाणी ठेवलं होतं बॉईल करण्यासाठी पास्त्याला, ते आता पूर्णपणे त्याला उकळी आली आहे. तुम्ही बघू शकता, अगदी असं उकळी आली पाहिजे पाण्याला. त्यात थोडंसं मीठ ॲड करायचं आहे, अगदी थोडंसं काहीतरी, आणि थोडं तेल पण ॲड करायचं आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि आपण जे पास्ता बनवले आहेत ते त्याच्यामध्ये टाकायचे. त्याला चिपकू नाही द्यायचे, 1 बाय 1 टाकायचं. तसं मी यात दाखवलं अगदी तसं. असं चिपकलं की काढून घ्यायचं. सर्व ॲड करून झाले, मग नंतर त्याला असं एकदम हळूहळू मिक्स करायचं, कारण आपण याच्यामध्ये मीठ टाकलं होतं थोडं. सो हे झालं आहे मिक्स. आता याला 5 मिनटं बॉईल होऊ द्यायचं आणि जो गॅसचा फ्लेम आहे ना तो मीडियम ठेवायचा. आता जोपर्यंत आपला पास्ता बॉईल होतो आहे तोपर्यंत आपण ज्या व्हेजेस घेतल्या होत्या त्याला कट करून घ्यायचं, एकदम बारीक चॉप करून घ्यायचे. चॉपिंगसाठी माझ्याकडे ही चॉपर आहे, बट मी त्या चॉपरचा यूज नाही करणार आहे. मी यूज करणार आहे चाकू, कारण मला असं वाटतं की हे जे मशीन्स आहे याच्यामध्ये ती टेस्ट नाही आहे जी आपल्या हातात आहे. सो कितीही मशीनी आल्यात कुकिंगसाठी, खरी टेस्ट तेव्हाच येईल जेव्हा आपण ते आपल्या हाताने प्रेमाने कुक करू. सो मी तरी ते चाकूच यूज करणार आहे. आपला पास्ता बॉईल होतो आहे तोपर्यंत आपल्याला या सर्व व्हेजेस कट करून घ्यायचे आहे. तर इथे आपल्या व्हेजेस कट करून रेडी आहेत, हाताने कट केलेल्या व्हेजेस. आणि हो, एक सांगायचं राहिलं होतं, याच्यासोबत मी हा जो वाटाणा आहे तो पण ॲड करणार आहे, आपण पास्त्यात टाकणार आहे. आणि मी बोलली की चॉपरचा यूज करायचा नाही असं मी बोलली, बट असं नाही आहे की आपण मशिनीना म्हणजे आपण हाताने करतो त्याला जी चव असते ती मशिनीने नसते. हे तर कधी बदलणार नाही आहे, हे जे सत्य आहे. पण जेव्हा आपण घाईत असतो तेव्हा ते यूज करणं ओके, पुरेपूर त्याचा यूज करायचा नाही असं पण काही नाही आहे. सो पण जेव्हा पण तुम्हाला वेळ राहील तेव्हा तुम्ही हातानेच बनवायला हवं. सो आता आपल्या व्हेजेस कट करून झाल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला पास्ता पण एक अगदी म्हणजे रेडीच झाल्यासारखा आहे. थोडा अजून त्याला होऊन द्यायचं आहे. सो आपला पास्ता थोडासा आता उकळतो आहे, अजून बॉईल होतो आहे. तोपर्यंत आपण पास्ता बनवण्याची जी तयारी आहे ती करून घेऊ. इकडे आपण आता कढई ठेवलेली आहे, तिला गरम होऊन द्यायचं. त्यात ऑइल ॲड करायचं. आता हे ऑइल चांगलं या असं ताव म्हणतात ना तसं थोडंसं गरम होऊन द्यायचं. तर आपलं तेल गरजेपुरतं तापलं आहे, तर त्यात आपण आता मोहरी ॲड करू. जिरं, आणि ज्या व्हेजेस आपण कट केल्या होत्या आता त्या फर्स्ट ऑनियन टाकून द्यायचं. मग ॲड करायची शिमला मिरच आणि टोमॅटो पण ॲड करून द्यायचं. आणि आपण जे वाटाणे घेतले होते ते पण ॲड करायचे आणि हलवून द्यायचं.
सगळ्या ज्या व्हेजीस आहे त्या चांगल्या परतून घ्यायच्या, सॉटे होऊन द्यायच्या. यात थोडं मीठ टाकून द्यायचं, म्हणजे कसं व्हेजीस लवकर सॉटे होतील, म्हणजे लवकर शिजतील. कारण मिठाने ज्या भाज्या असतात त्या लवकर शिजतात पटकन. आपल्या भाज्या आता वरचे पुरतं शिजल्यास, पूर्ण नाही शिजवायचं आपल्याला. तर आता जे मी मसाले घेतले होते आपल्याला आता ते ॲड करायचे. यात काय नाही, बेसिक मसाले आहेत आपले घरचे, जसे की हळद, लाल तिखट आणि हा पास्ता मसाला, तर आपण ते ॲड करणार आहे. आता यात थोडं केचप ॲड करायचं आणि थोडीशी शेजवान चटणी. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर स्किप पण करू शकता, बट मी टाकते थोडी. तर आपला पास्ता बॉईल झाला होता. मी त्यात जे पाणी आहे ते काढून त्यात थंड पाणी टाकलं, कारण थंड पाणी टाकणं खूप गरजेचं आहे, नाही तर जो पास्ता चिकटलेला असतो ना तो मोकळा नाही होत. सो थंड पाणी टाकल्यामुळे एकदम बघा सुटसुटीत झाला आहे. आणि आता तो आपल्याला ॲड करायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला पास्ता किती सुंदर दिसतो. काय नाही, 2 मिनटं फक्त याला असंच ठेवायचं. 2 मिनटानंतर गॅस बंद करून टाकायचा. सी, हिअर इज आवर पास्ता इज रेडी. बघा किती अगदी डिलिशियस. माझ्या तर तोंडालाच पाणी येतं आहे. किती सुंदर झालं आहे बघा. अगदी इन्स्टंट पास्ता जसा होतो ना त्याच्यापेक्षाही सुंदर झाला आहे. तुम्ही बघू शकता